पहिल्या प्रकरणामधील हा मुद्दा आहे की कन्सेप्ट अँड क्लासिफिकेशन ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, म्हणजे आर्थिक क्रिया एक संकल्पना आणि त्याचं एक वर्गीकरण, हा मुद्दा आपला या प्रकरणामधील राहिलेला आहे. तर या प्रकरणामध्ये आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी म्हणजे काय, तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्यामध्ये उत्पादन, व्यापार, उपभोग, खरेदी विक्री या घटकांचा समावेश ज्यामध्ये केला जातो, ज्या क्रियेमध्ये समावेश केला जातो त्याला आपण आर्थिक क्रिया असं म्हणतो. तर या आर्थिक क्रिया ज्या आहेत ह्या प्रामुख्याने विविध वस्तूचं उत्पादन, वितरण, त्याचबरोबर विविध वस्तूचं विक्री, खरेदी ह्या गोष्टींचा अभ्यास म्हणजे आर्थिक क्रिया होय. आणि आर्थिक क्रिया ज्या आहेत ह्या या घटकांना अनुसरून होत असतात. आणि आर्थिक भूगोलामध्ये प्रामुख्याने उत्पादन, व्यापार, उपभोग ह्या क्रिया एक महत्वाच्या आर्थिक क्रिया म्हणून ओळखल्या जातात. तर समाजामध्ये ह्या आर्थिक क्रिया मोठ्या प्रमाणावरती चालत असलेल्या पाहायला मिळतात. आणि या आर्थिक क्रिया ह्या आर्थिक जे काही व्यवसायाचं वर्गीकरण जे आहे ते याला अनुसरून केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे द ऍक्टिव्हिटी ऑफ प्रोड्युसिंग, बाईंग और सेलिंग प्रोडक्ट्स और सर्व्हिसेस, म्हणजे ह्या ज्या काही सेवा ज्या आहेत ह्या सेवा किंवा क्रिया ह्या आर्थिक भूगोलामधून दिसून येतात आणि याचा अभ्यास यामध्ये केला जातो. तर अशा पद्धतीनं ह्या आर्थिक भूगोलाच्या ह्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या आपल्याला दिसून येतात. आर्थिक भूगोलामध्ये मानवाच्या सर्व आर्थिक बाबींचा, हालचालींचा, क्रियांचा अभ्यास होतो आणि याला एक आर्थिक भूगोलाची एक संकल्पना म्हटलेलं आहे. बघा, एखाद्या वस्तूचं उत्पादन, व्यापार, विक्री, खरेदी ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास हा आर्थिक भूगोलामध्ये केला जातो. ही आर्थिक भूगोलामध्ये जो अभ्यास आहे ह्याला एक संकल्पना, इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज, कन्सेप्ट ऑफ इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असं म्हटलेलं आहे. तर यामध्ये हे झाली इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी संकल्पना. तर इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीचं क्लासिफिकेशन करत असताना जवळपास तुम्हाला ह्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ह्या 4 प्रमुख आर्थिक क्रिया पाहायला मिळतात, किंवा जे काही व्यवसाय जे आहेत हे प्रमुख 4 ते 5 घटकामध्ये सांगितलेले आहेत. आता यामध्ये प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, क्वार्टनरी सेक्टर आणि क्युनरी सेक्टर असे 5 विभाग आहेत आणि 5 विभागामध्ये इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी होत असतात, आर्थिक क्रिया होत असतात. आता प्रायमरी सेक्टर मध्ये रॉ मटेरियलचा समावेश होतो. आता रॉ मटेरियल्स कुठे येतं, जे प्राथमिक व्यवसाय आहे त्या प्राथमिक व्यवसायामध्ये रॉ मटेरियलचा समावेश होतो. आणि हे प्राथमिक व्यवसाय जे आहेत हे प्राथमिक व्यवसाय शेती, पशुपालन, मासेमारी, लाकूड तोड, खाणकाम असे हे रॉ मटेरियल संबंधित हे प्राथमिक व्यवसाय आहेत. त्याला प्रायमरी सेक्टर किंवा प्राथमिक व्यवसाय असं म्हटलं जातं. ही प्राथमिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मधला रॉ मटेरियल्सच्या संबंधित शेती, उद्योगधंदे यांचा समावेश यामध्ये होतो. आता यामध्ये आता दुसरी स्लाइड तुम्हाला दाखवतो मी.
या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, इथं बघा काय म्हटलेलं आहे, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी हे प्रमुख जरी असले तरी सुद्धा प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, क्वार्टरनरी आणि क्युनरी असे हे 5 इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असलेले आपल्याला दिसून येतात. मग प्रायमरी सेक्टरमध्ये, प्राथमिक विभागामध्ये तुम्हाला काय काय पाहायला मिळतं, तर हे नॅचरल फॅक्टर्स प्ले क्रुशियल रोल इन द प्रोडक्शन प्रोसेस. म्हणजे हे रॉ मटेरियल संबंधित यामध्ये ॲग्रिकल्चर अँड अलाइड ॲक्टिव्हिटीज, म्हणजे हे जे काही प्राथमिक व्यवसाय जे आहेत हे यामध्ये समावेश होतो. त्यामध्ये खनिज उद्योग, मासेमारी, जंगलतोड, त्याचबरोबर दूध उत्पादन, पोल्ट्री या व्यवसायांचा सुद्धा प्रायमरी सेक्टरमध्ये समावेश होतो. मग हे प्रायमरी सेक्टर जे आहेत हे कुठं आहेत, तर ज्या ठिकाणी अंडर डेव्हलप्ड कंट्रीज आहेत, म्हणजे ज्या देशाचा विकास झालेला नाही अशा देशामध्ये प्रायमरी सेक्टर्स मोठ्या प्रमाणावरती चालत असतात. आणि हे प्रायमरी सेक्टर्स जे आहेत हे मी आता सांगितलं की तुम्हाला प्राथमिक व्यवसाय जे आहेत जेणेकरून रॉ मटेरियलशी संबंधित हे व्यवसाय आहेत. आणि हे प्राथमिक व्यवसायामध्ये जे अविकसित देश आहेत अशा देशांचा या प्रायमरी सेक्टरमध्ये समावेश होतो. त्यानंतर बघा दुसरा जो आहे तो आहे सेकंडरी सेक्टर, म्हणजे द्वितीय ऍक्टिव्हिटी किंवा द्वितीय उद्योग व्यवसाय. आता द्वितीय उद्योग जे आहेत त्याच्यामध्ये काय म्हटलंय, सेकंडरी सेक्टर इज ऑल्सो कॉल्ड मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर्स किंवा इंडस्ट्रियल सेक्टर्स, म्हणजे उद्योगधंद्यांचा द्वितीय विभागामध्ये समावेश होतो. मग ज्या वेळेला मानव प्राथमिक व्यवसायामध्ये समाधानी होत असतो त्यावेळेला त्याला गरज असते द्वितीय व्यवसायाची. म्हणून तो द्वितीय व्यवसाय जे आहे तो करू शकतो किंवा करू लागतो. आणि ते द्वितीय व्यवसाय म्हणजे काय, तर वेगवेगळे कारखानदारी, MIDC यांचा यामध्ये समावेश होतो. थोडक्यात मॅन्युफॅक्चरिंगची ऍक्टिव्हिटी आहे ही द्वितीय विभागामध्ये होत असते. कारखानदारी या द्वितीय विभागामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय ह्याही घटकांचा द्वितीय व्यवसायामध्ये समावेश होतो. द्वितीय व्यवसाय म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग एलिमेंट्स किंवा मॅन्युफॅक्चरिंग घटक या द्वितीय व्यवसायामध्ये समावेश होतो. आज कारखाना असेल किंवा एखादा कापड उद्योग असेल, हे सगळे उद्योग जे आहेत हे द्वितीय व्यवसायामध्ये येतात. आणि या व्यवसायामध्ये काम करणारे लोक जे आहेत हे द्वितीय ऍक्टिव्हिटी मधील लोक म्हणून याकडे पाहिलं जातं. तर तुमच्या लक्षात आला असेल की प्राथमिक व्यवसाय आणि दुय्यम व्यवसाय कुठले आहेत, तर प्राथमिक व्यवसाय शेती रिलेटेड किंवा रॉ मटेरियल संबंधित जे व्यवसाय करतात, मग त्यामध्ये मासेमारी, पशुपालन किंवा शेती, खनिज उद्योग, हे जे उद्योग आहेत हे प्राथमिक ऍक्टिव्हिटीशी संबंधित आहेत. आणि दुय्यम ऍक्टिव्हिटी जे आहे ते कारखानदारी किंवा मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड किंवा संबंधित असलेली पाहायला मिळते. विविध कारखान्यांचा या दुय्यम व्यवसायामध्ये समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने दुय्यम व्यवसायामध्ये कारखानदारी, इलेक्ट्रिसिटी, गॅस, वॉटर सप्लाय यांचा यामध्ये समावेश होत असले आपल्याला पाहायला मिळतो. तर अशा पद्धतीने ही दुसरा झाला द्वितीय व्यवसाय किंवा द्वितीय ऍक्टिव्हिटी. आता टर्शरी सेक्टर किंवा तृतीय व्यवसाय बघा आता यामध्ये, तर द सर्व्हिस सेक्टर ऑफ द इकॉनॉमी इज कॉल्ड टर्सरी ऍक्टिव्हिटी. आता सर्व्हिस सेक्टर्स म्हणजे वेगवेगळ्या नोकऱ्या ज्या आहेत बघा, आपण बऱ्याच वेळेला म्हणतो शेती नको, उद्योग वगैरे नको, फक्त नोकरीवाला नवरा पाहिजे, ही आपली अपेक्षा असते. मग तृतीय ह्याच्यामध्ये ह्या नोकरीचा समावेश केलेला आहे. आणि शेती ही जी आहे ही प्राथमिक आहे, प्राथमिक स्थान दिलेलं आहे शेतीला. शेतकरी नवरा असेल तर अतिशय उत्तम असं म्हणायला हरकत नाही, कारण शेती ही प्राथमिक व्यवसाय आहे, प्रथम दर्जा दिलेला आहे. आणि द्वितीय जो आहे तो कारखानदारीला दिलेला आहे, मॅन्युफॅक्चरिंगला दिलेला आहे.
आणि तृतीय जो आहे, तृतीय व्यवसाय म्हणतो आपण, तो जो आहे तो नोकरी व्यवसाय. जो नोकर वर्ग जो आहे तो तृतीय घटकामध्ये समावेश होतो. मग याच्यामध्ये सर्व्हिसेस ऑफ व्हेरियस काइंड्स लाईक एज्युकेशन, हेल्थ, बँकिंग, इन्शुरन्स, ट्रेड अँड ट्रान्सपोर्ट्स आर included in this sector. या सेक्टरमध्ये वेगवेगळ्या नोकरींचा समावेश होतो. त्यामध्ये मग एज्युकेशन मधली नोकरी असेल, हेल्थ मधील असेल, बँकिंग असेल, इन्शुरन्स असेल, विमा कंपनी किंवा व्यापार, वाहतूक यामधली नोकरी असेल. तर ह्या नोकरी काम करणाऱ्या लोकांचा या तृतीय व्यवसायामध्ये समावेश होतो. तर अशा पद्धतीनं प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी ऍक्टिव्हिटीज ह्या जगामध्ये असलेल्या आपल्याला दिसून येतात. प्रायमरी ऍक्टिव्हिटी शेतकरी आहे, सेकंडरी ऍक्टिव्हिटी कारखानदार आहे, टर्शरी ऍक्टिव्हिटी नोकरदार आहेत. तर अशा ह्या ऍक्टिव्हिटीज आहेत. आपण प्रेफरन्स देतो टर्शरी ऍक्टिव्हिटीला. मुलगा जर नोकरीला असेल, मग तो काय नोकरी करतो हे माहित नसतं, पण नोकरीला असेल तर मुलगी खुश होते आणि त्या ठिकाणी लग्नाला तयार होते. तर हा ट्रेंड जो आहे हा आज बदलायला पाहिजे. शेती ही प्रायमरी ऍक्टिव्हिटी आहे. शेती हा एक जगाचा भार असलेला पाहायला मिळतो आपल्याला. शेतीवरती संपूर्ण जे काही अर्थव्यवस्था सुद्धा बऱ्यापैकी अवलंबून असलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून शेती हा एक महत्वाचा व्यवसाय आहे, एक प्रायमरी ऍक्टिव्हिटी आहे. आता सेकंडरी ऍक्टिव्हिटीकडे सुद्धा बऱ्यापैकी लोक वळतात, की कारखानदारी आहे, कारखानदार आहे किंवा उद्योगपती आहे असं म्हणतो आपण. तर त्यांचा यामध्ये सेकंडरी ऍक्टिव्हिटीज मध्ये समावेश होतो. आणि टर्शरी मध्ये हे जे काही नोकरदार आहेत, मग शिक्षक असेल किंवा विमा कंपनीमध्ये लोक असतील किंवा बँकिंग मध्ये काम करणारे असतील, व्यापार, वाहतूक, दळणवळण यामध्ये काम करणारे जे लोक आहेत, ते नोकरदार जे आहेत हे टर्शरी ऍक्टिव्हिटी मध्ये यांचा समावेश होतो. याला तृतीय व्यवसाय म्हणतो आपण. मग त्यानंतर पुढे दोन प्रकार केलेले आहेत, की क्वार्टनरी सेक्टर. आता क्वार्टनरी सेक्टर जो आहे तो कशा संबंधित आहे, तर तो जर बघितलं तर आपल्या लक्षात येईल की जेणेकरून नॉलेज बेस्ड सर्व्हिसेस आहेत. नॉलेज बेस्ड सर्व्हिसेसचा या चौथ्या ऍक्टिव्हिटी मध्ये समावेश होतो. फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन जनरेशन, मल्टीमीडिया किंवा वेगवेगळ्या मीडिया ज्या आहेत, वेगवेगळे तंत्रज्ञान जे आहे त्यांचा या चौथ्या ऍक्टिव्हिटी मध्ये समावेश होतो. म्हणजे आय टी क्षेत्र किंवा मीडिया ज्या आहेत, न्यूज मीडिया असतील, इतर मीडिया असतील किंवा इतर जे काय हे जे आहे कन्स्ट्रक्शन म्हणा, एज्युकेशन, फायनान्शियल प्लॅनिंग किंवा डिझायनिंग या घटकांचा चौथ्या ऍक्टिव्हिटी मध्ये समावेश होतो. म्हणून ही चौथी ऍक्टिव्हिटी सुद्धा अतिशय महत्वाची आहे. या ऍक्टिव्हिटी मध्ये मी सांगितलं तुम्हाला की या क्षेत्राचा समावेश होतो. मग राहतो एक क्षेत्र, ते कोणतं क्षेत्र आहे, तर ते क्षेत्र आहे क्युनरी सेक्टर. क्युनरी म्हणजे पाचवं पंचम क्षेत्र तर ऍक्टिव्हिटी. तर याच्यामध्ये काय समावेश आहे, तर याच्यामध्ये हायेस्ट लेवल डिसिजन मेकिंग इन अ सोसायटी ऑर इकॉनॉमी. म्हणजे उच्च दर्जाची विचारसरणी जी आहे, निर्णय क्षमता जी आहे, ही शेवटची पाचवी ऍक्टिव्हिटी आहे. आपल्याला एखादं कोणतंही काम करायचं असेल तर आपली विचार क्षमता महत्वाची आहे. डिसिजन मेकिंग, निर्णय क्षमता ही शेवटची पाचवी ऍक्टिव्हिटी जी आहे. आणि ही पाचवी ऍक्टिव्हिटी जी आहे त्याच्यामध्ये साधारणपणे धी सेक्टर वुड इन्क्लूड द टॉप एक्झिक्युटिव्ह और ऑफिशियल इन सच फील्ड ॲज गव्हर्नमेंट, सायन्स, युनिव्हर्सिटीज, त्याचबरोबर हेल्थ केअर, कल्चर अँड द मीडिया. म्हणजे यामध्ये शासन, सायंटिस्ट, वेगवेगळे
संशोधन विद्यापीठ, आरोग्य विभाग, सांस्कृतिक विभाग यामध्ये एक महत्वाचा डिसिजन किंवा सल्लागार म्हणून जे लोक काम करत असतात, डिसिजन मेकर म्हणून काम करत असतात, ते ह्या 5व्या ऍक्टिव्हिटीमध्ये समावेश होतो. थोडक्यात शासन हे शेवटच्या स्टेपला 5व्या स्टेजला असलेलं पाहायला मिळतं. तर अशा प्रकारे आता इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ही संकल्पना काय आहे, तर उत्पादन, वितरण, व्यापार, दळणवळण यांचा अभ्यास. होणारे जे विभाग आहे ते आर्थिक भूगोल, आणि या आर्थिक भूगोलामध्ये या घटकांचा अभ्यास होतो. त्याला आर्थिक इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी संकल्पना, आर्थिक क्रिया संकल्पना असं म्हटलेलं आहे. आणि या संकल्पनेमध्ये या 5 ऍक्टिव्हिटीचा समावेश होतो. आणि ह्या 5 ऍक्टिव्हिटी आज महत्वाच्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. प्रायमरी सेक्टर, सेकंडरी सेक्टर, टर्शरी सेक्टर, क्वाटरनरी आणि क्युनरी. तर अशा पद्धतीने एकंदरीत आर्थिक भूगोल संकल्पना, आर्थिक क्रिया संकल्पना आणि आर्थिक क्रिया या घटकाचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर ह्या मानवी ह्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत, ह्या आज पृथ्वी तलावरती वेगवेगळ्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटीज असलेल्या पाहायला मिळतात. मग त्या प्रायमरी ऍक्टिव्हिटीज असतील, सेकंडरी ऍक्टिव्हिटीज असतील, टर्शरी, क्वाटरनरी आणि क्युनरी, अशा ह्या 5 ऍक्टिव्हिटीज मानवाकडून घडत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आणि या ऍक्टिव्हिटीचा अभ्यास ज्या शाखेमध्ये किंवा ज्या क्रियेमध्ये केला जातो तिला इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी, एक संकल्पना असं म्हटलं जातं. या प्रकरणामध्ये हा एक शेवटचा राहिलेला घटक होता. अजूनही तुम्हाला या प्रकरणामध्ये काही घटक राहिले असतील असं वाटत असेल तर ते घटक आपण घेणार आहोत. तर माझ्या माहितीप्रमाणे आर्थिक भूगोलाची व्याख्या, आर्थिक भूगोलाचं स्वरूप, त्याचबरोबर आर्थिक भूगोलाची व्याप्ती, या सर्व घटकांचा अभ्यास जो आहे तो आपण या प्रकरणामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आर्थिक भूगोलामध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत, त्या क्रियांचा आपण या प्रकरणामध्ये आढावा घेतलेला आहे. आता पहिलं प्रकरण जे आहे, हे पहिलं प्रकरणामधील काही राहिलेलं आहे असं मला वाटत नाही. तर या ठिकाणी हा आपला जो टॉपिक जो आहे, हा टॉपिक संपतोय. त्यामध्ये जर काही शंका असतील तर त्या शंका मला विचारा. त्या शंकांचा आपण निश्चितपणानं निरसन करण्याचा प्रयत्न करूया.